सरपंच मंगेश साबळे यांच्यावर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जुन्या आंदोलनाच्या प्रकरणातून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मंगेश साबळे यांच्या अडचणी आणखी वाढल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण सविस्तर पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद आवारात 8 जून रोजी झालेल्या एका आंदोलनाशी संबंधित हा प्रकार आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या शासकीय वाहनांचा मार्ग अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप मंगेश साबळे यांच्यावर करण्यात आलेला आहे। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात 10 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार थकीत बिलाच्या मुद्द्यावरून मंगेश साबळे आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर गोंधळ घालण्यात आला होता। तसेच त्यांच्या शासकीय वाहनांचा मार्ग अडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचं पोलिसांच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे ही घटना 8 जून रोजी घडली असताना या प्रकरणी तब्बल 1 महिन्यानंतर म्हणजे 10 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा जुना विषय आता अचानक का समोर आला असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान मंगेश साबळे सध्या एका वेगळ्या प्रकरणात पोलीस कोठडीत आहे। न्यायालयाने यापूर्वीच त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर पुढील तपासासाठी पोलिसांनी आणखी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आणि तीही मंजूर करण्यात आली आहे। अशातच आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या नव्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम जाधव करत असून पुढील काही दिवसात या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसेच मंगेश साबळे यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्यानं न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय।